पाहिलं, हुंडा नको ग बाई असं म्हणता म्हणता सासूबाईंनी एक एक करत हुंड्यासाठी किती वेगवेगळ्या गोष्टी मागितल्या। प्रत्यक्षामध्ये असंच असतं, आपल्याला वाटतं की हुंडा म्हणजे फक्त उचलून दिलेली रक्कम, पण असं नाहीये। प्रॉपर्टी, गाडी, दागिने यांचा सुद्धा हुंड्यामध्ये समावेश होऊ शकतो। याबद्दलच आपल्याला वकिलांनी गेल्या वेळेला माहिती दिलेली होती। पण समजा तुमच्या आजूबाजूला हुंड्या संदर्भात एखादी घटना घडत असेल तर, आणि त्याविरुद्ध तुम्हाला तक्रार नोंदवायची असेल तर त्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे हे आपण थेट पोलीस खात्याच्या माध्यमातून जाणून घेऊया। बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अधिकार कायद्याने महिलांना दिलेले आहेत, पण बऱ्याच अंशी महिलांना याची माहिती नसते। हाही एक याचा प्रॉब्लेम येत असतो। तर जवळपास IPC खाली तर 498 खाली त्यांना कंप्लेंट दाखल करता येऊ शकते, त्यांचा जर घरगुती ह्याच्यामध्ये छळ होत असेल तर। परंतु एक कौटुंबिक हिंसा अत्याचार जे 2015चा कायदा झालेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी याच्यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहे की इवन जर तिचा हुंड्यासाठी छळ होत असेल तर त्याबाबत ती कंप्लेंट करू शकते, आणि इवन आफ्टर दॅट कंप्लेंट ती तिच्या नवऱ्याच्या घरात राहू शकते। तिला त्याचा विथ संरक्षण प्रोटेक्शन देऊन त्या घरात तिला राहता येतं। त्याचबरोबर तिच्या मुलांचे जे शिक्षण असेल किंवा मेडिकल फी असेल, तिचा काही खर्च असेल तो पण त्यांना देणं बाइंडिंग आहे। अशा प्रकारे जवळपास 24 तरतुदी आहेत त्याच्यामध्ये की ज्या तिला त्याच्यामध्ये मिळू शकतात। प्रत्येक ठिकाणी एक महिलांसाठी ही टीम असतेच, महिला दक्षता समिती असते, ज्याच्यामध्ये अजून NGOचे समाजसेवक जे लोक असतात तेही त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात। काही वेळेला ॲडव्होकेट पण असतात की जे त्यांना तो सल्ला देऊ शकतात। अशा दृष्टीने एक समिती असते पोलीस स्टेशन लेवलला की प्रायमरी स्तरावरती हे भांडण मिटवण्यासाठी किंवा जर खरंच तिच्यावर अत्याचार होत असेल तर तिला न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर असा प्रयत्न केला जातो। पोलीस डिपार्टमेंटकडून तर ह्या समितीच्या मागचं जे काउन्सिलिंग वगैरे होतं याच्यामध्ये तर सल्ला होतोच, त्याच्यामध्ये तर पैशाचा प्रश्नच येत नाहीये। आणि गव्हर्नमेंट कडून असेल तर आपल्याला माहिती आहे कोर्टामध्ये तिथं सर्वांसाठीच तरतूद आहे की जर पैसे नसतील तर त्यांनी कोर्टाकडे अर्ज केला तर कोर्ट सरकारी वकिलांमार्फत त्यांची केस चालवू शकतं। त्यामुळं असं काही नाही की पैशाअभावी मदत मिळू शकणार नाही, असं होऊ शकत नाहीये। गेल्या 15 वर्षात म्हणजे जे काही पाहण्यात आलं त्या दृष्टीनं की डे बाय डे तशी जागृती वाढत गेलेली आहे। याच्यामध्ये आजही जेव्हा ह्या बातम्या ऐकतो आम्ही त्यावेळेला वाईट वाटतं की हुंड्यासाठी एखाद्या मुलीला हे करावं लागतं। हे समाजानं कुठंतरी आता खरंच मोठ्या प्रमाणावर बदलण्याची गरज आहे की प्रत्येक क्षेत्र म्हणजे आता कुठलंच क्षेत्र असं राहिलेलं नाही की जिथं स्त्री पोहोचलेली नाही आहे। प्रत्येक ठिकाणी जर स्त्री आलेली आहे तर आता यासारख्या गोष्टींमध्ये समाजानं अडकून राहू नये, याला पूर्णपणे संपवण्याची गरजच आहे ॲक्च्युली।